आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। गोपीनाथ मुंडेंच्या वारशाचा वाद आता प्रमोद महाजनांच्या खुनापर्यंत जाऊन पोहोचलाय। प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून पंकजा मुंडेंवर केलेल्या टीकेला प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। प्रवीण महाजनांनी जे दुष्कृत्य केलेलं आहे त्याची लाज वाटत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार बीडची जनता आणि त्यांनी घडवलेले कार्यकर्ते जे आज मंत्रिपदावर आहेत आणि खासदार आमदार आहेत, हेच खरे गोपीनाथरावांचे खरे वारसदार आहेत। आणि मुंडेंनी जी उंची गाठली होती गोपीनाथरावांनी, ती ह्या दोघांनी गाठलेली नाही। यांना त्यांच्या नखाची सर पण नाही आणि हे वारसदारच्या लायकीचे नाही आहेत। पैसा आणि काम न करता सुख मिळाली पाहिजेत ह्या एका भावनेतून झालेली आहेत। तात्विक भांडण असलं तर तत्वानी भांडलं जातं, वाद असला तर वाद होतो, विवाद असला तर विवाद होतो। दुसरं काही कारण नाही की आपल्या नवऱ्याच्या हातून असं दुष्कृत्य झालं याची लाज वाटली पाहिजे, याची खंत वाटली पाहिजे। हे सोडून ते भूषणासारखं मिरवण्याची जी वृत्ती आहे आणि सगळ्या महाजन परिवाराला त्रास, मग पूनम महाजनविषयी बोलणं असू द्या, पंकजाविषयी बोलणं असू द्या, खुद्द मी गेली 15 वर्ष त्यांच्या केसेस झेलतोय। वयाच्या 70व्या वर्षी माझ्यावर खाजगी फौजदारी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।